मित्रांनो. तर संध्याकाळी 5-4:30 झाले आहे. गार्विक नीलला ना काहीतरी नाश्ता हवा आहे, तर मी त्यांच्यासाठी उपमा बनवते बघा. त्याला दाखवते. हा भाजलेला रवा घेतला आहे हे बघा, आणि ते कांदा आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, आणि इथे कढीपत्ता पण आहे हे बघा. तर इथे तेल टाकलं आहे कढईमध्ये. आता आपण गरम झालेलं आहे तेल, तर राई टाकते मी, राई आणि जिरा, आणि हे सगळं कांदा आणि कढीपत्ता पण टाकून घेते, आणि सगळं एकत्र टाकते. खूप गरम झाले तेल. आणि मस्त असं खालीवर करून परतून घेते, परतून घेते बघा. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकते आणि थोडंसं साखर पण. मस्त साखर आणि चवीनुसार मीठ टाकते. आणि थोडंसं साखर पण टाकते बघा. हे छानपैकी असं परतून झाल्यावर, परतून घेऊन झाल्यावर आपण त्यामध्ये रवा टाकूया, नंतर पाणी टाकूया. इकडे चाय पण ठेवला आहे माझ्यासाठी, नीलच्या पप्पासाठी. रवा टाकून मी असं खालीवर करून घेतला आहे हे बघा. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया हे बघा. पाणी आहे त्याच्यामध्ये, मी गॅस बारीक केला आहे. आता आपण झाकण मारून घेऊया याच्यावर, 5 मिनिट असं ठेवूया. बघा आपला असा उपमा तयार झाला आहे. मी गॅस बंद करते. नाश्ता घेते संध्याकाळचा. बघा याच्या ताटामध्ये घेते मी. चला मी आता बाहेर देते या दोघांना खाण्यासाठी. तर बघू कसं झालं, विचारते त्यांना. नाश्ता ओरडाओरडी चालू आहे. आता नाश्ता बनवून झालेला आहे संध्याकाळचा, आणि आता मी थोडंसं मशीनवर बसणार आहे. मशीन म्हणजे 2 पिशव्या आहेत, ते शिवायचे आहेत पिशव्या. तर मी पिशव्या शिवून घेते आता. बघा मी ही अशी या कापडाची मी थैली शिवून घेणार आहे. काय झालंय माहिती नाही, मला सरळत आहे तिकडे. मला आवाज येत असेल तिकडं. काय झालं नाही राहिला बघा. काय झालं काय झालं आ काय झालं?
बोल काय झालं, बोल हाय कर, हाय कर, हाय कर, कपडे घालून ये जा, हाय कर जा, हाय कर. हाय असं करते उलट इकडं बघ, इकडं हस, इकडं हस, हस हस हस. हाय 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 हाय. जा जा तिथं, मला एवढं शिवून घेऊ दे पिशवी, नंतर या जा खेळ. तर संध्याकाळी स्वयंपाक घालायचा आहे, अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही केली. 5:30 वाजले आहेत. ब्लाऊज शिवून घ्यावं, पिशवी शिवून घ्यावं, त्यानंतर मग स्वयंपाकाला लावावं. बघू आता स्वयंपाक काय बनवायचं. तर मी आज पालक डाळ बनवणार आहे. तर डाळ आहे मिक्स डाळ, सगळे डाळ्या मिक्स आहेत, मुगाची, मसूरची आणि तुरीची. आणि त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि पालक, मिरची हे टाकले आहे. हळद पण टाकलं आहे, थोडंसं मीठ पण टाकले. तर आता आपण हे पाणी टाकून शिजवून घेऊयात आणि मस्त असं तडकावाली डाळ बनवूया. चला तर दाखवते मी तुम्हाला. भाजीला बघा मी काय काय बनवणार आहे. हे बघा, हे तोंडली म्हणतात की तेंडली म्हणतात, तुम्ही सांगा मला ह्याला. आणि हे मिरची फ्राय करणार आहे थोडेसे. ते तुम्हाला दाखवते कशी फ्राय करते ती. हे बघा, ही लाल मिरची असते ना, ही तिखट असते, पण काही काही मिरच्या तिखट नसतात. तर या मिरच्या तिखट आहेत वाटतं. तर चला तर तुम्हाला दाखवते मी. आता मी कांदा आणि तोंडली वगैरे कापून घेते भाजी बनवण्यासाठी. बघा, हे बघा, तोंडली पण कापून घेते. लांब अशी कापून घ्या व्यवस्थित. बघा, कांदा कापून घेतला आहे मी. आता एका ताटात काढून ठेवते. बघा, आता हे तोंडली कापते. बघा, असे उभे कापून घेऊया आपण. तुम्हाला जसे शेप पाहिजे तसं तुम्ही कापू शकता. मी उभे कापते. हे बघा, असे दिसले का. ताटात काढून घेते मी, कापून ठेवते ताटामध्ये. आणि त्याच्यासाठी आपण आज लसूण आणि थोडंसं गरम मसाला वगैरे असेल तर टाकू शकता, थोडंसं जिरे पावडर. आणि मग त्याच्यावरून थोडंसं आपण खोबरं पण, ओलं खोबरं टाकूया किसून. दाखवते तुम्हाला मी रेसिपी कशी बनवते ती. आता हे कापून घेते. टोमॅटो पण लागणार आहे याला. टोमॅटो, कांदा, लसूण. तुमच्याकडे हिंग असेल तर हिंग पण टाकू शकता, खूप छान लागते भाजी बनवल्यावर. तुम्ही एकदा बनवून बघा.
कुकरला पालक डाळ लावली आहे, शिट्ट्या होत आहे त्याच्या. डाळीला पण फोडणी देता दाखवते मी तुम्हाला. लसूण जास्त टाकायचा डाळ पालकला, मगच चांगला फ्लेवर असा येणार. कापून घेतले आहे आणि आपण त्याच्यासाठी फोडणीसाठी बघा कांदा घेतला आहे आणि टोमॅटो छोटा आणि लसूण घेतला आहे. आता मी फोडणी देते बघा. इथे कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया. दोन ते अडीच चमचे तेल टाकूया, कारण आपण वाफेवर शिजून घेणार आहे ना, म्हणून. हे बघा. आणि आता हे लसूण थोडंसं तुम्हाला राई टाकायचं असेल तर राई पण टाकू शकता त्याच्यामध्ये. मी राई चांगली लागते, राई थोडंसं जिरा मिक्स आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया, राई तडतडली की लसूण टाकूया. लसूण टाकलेली. त्याच्यानंतर आपण टाकूया कांदा. लसूण असं चांगला ब्राऊन झाला ना, मग कांदा टाकूया. ब्राऊन झालेला आहे, कांदा टाकते मी. चांगलं परतून घेऊयात. लसूण असा मस्त लालसर झालेला आहे, हे बघा. आणि कांदा पण आपण असाच लालसर मस्त भाजून घेऊयात व्यवस्थित असा. त्याच्यामध्ये टाकूयात आता आपण लाल तिखट वगैरे, थोडंसं लाल तिखट टाकूया आणि थोडंसं आपलं जिरा पावडर टाकूया. थोडंसं जिरा पावडर आहे त्याचा. धनिया पावडर पण टाकू शकता तुम्ही. मी याच्यात जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट टाकून घेतले आहे. व्यवस्थित असं परतून घेऊया आपण. हळद पण टाकली आहे बघा. आता टोमॅटो पण टाकूया. व्यवस्थित परतले आहे. आता आपण थोडंसं मीठ पण टाकूया. चवीनुसार मीठ. आपण आता याच्यामध्ये टाकूया हे कापलेली तोंडली. करून घेऊया. थोडासा गरम मसाला असेल तर गरम मसाला पण टाका तुम्ही. छान असं खालीवर करून घेतला आहे मी. आणि आता आपण गॅस बारीक करून ना वाफेवर शिजून घेऊयात. हे बघा, झाकण मारून आहे ना शिजून घेऊयात. तर डाळीसाठी बघा टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले आहेत. चांगलं मग गरम होऊ द्यायचं आणि नंतर लसूण टाकायची. आणि त्या डाळीसाठी बघा मी असे लसूण ना कापून घेतले आहेत आणि 2 ना बेडकी मिरची आहे आणि एवढी कोथिंबीर आहे. आणि दाखवते चला मी कशी फोडणी देते ते. भरपूर लसूण घ्या म्हणजे चांगलं लागेल डाळीला फोडणी. त्याच्यामध्ये मी राई जिरा टाकत नाही, मला ना आवडत पालकमध्ये.
मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन मिरच्या पण टाकल्यात मी, हे बघा. आणि आता आपण कोथिंबीर पण टाकूया, खरपूस भाजलेलं आहे. त्यात बारीक करून घेऊया. आणि आता आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया. जास्त टाकलं की जरा स्वाद येणार, व्यवस्थित टेस्ट येणार त्याला. बघा मी आता डाळी फोडणीमध्ये टाकून घेतले आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ना सॉरी, आता आपण याच्या उकळी आली ना व्यवस्थित ती बंद करूया. मला मिरची फ्राय कशी करायची ती दाखवते बघा. ह्या मिरच्या घेतल्यात मी आणि 2-3 पाकळ्या लसूण घेतले आहे. आणि ते थोडंसं कोथिंबीर पण घेतली आहे. आणि बघा इथे आहे ना खोबरं पण घेतलं आहे. आपण तोंडलीमध्ये पण टाकणार आहे थोडंसं खोबरं, तर याच्यातून थोडंसं काढून ठेवणार आहे मी. तर चला दाखवते तुम्हाला मिरची फ्राय करून. हे बघा चांगली अशी उकळी आली आहे. आता काढून ठेवते मी आणि इथे भात लावते या गॅसवर. हे बघा खोबरं घेतलं आहे, थोडंसं लसूण ठेचून घेते याच्यामध्ये. आणि कोथिंबीर पण घेणार आहे. आणि जिरा पावडर, जिरा पावडर टाकूया आपण. आणि हळद टाकूया आणि मीठ पण टाकूया. हे बघा असं. आणि आता हे मिक्स करून घेऊया चांगलं, व्यवस्थित असं मिक्स करूया. आणि मग आपण मिरचीमध्ये भरून तव्यामध्ये फ्राय करूया. असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इकडे भाजी पण आपली तयार आहे, मस्त शिजून झालेली आहे वाफेवर. बघा. आणि आता तुम्ही याच्यावर खोबरं टाकू शकता किसलेलं. खोबरं टाकून घेते बघा, थोडंसं खोबरं टाकून घेते. आणि 2 मिनटं झाकण बंद करून गॅस बंद करते. वर खाली करून घेऊया आणि 2 मिनटं झाकण लावून बंद करून टाकले. 2 मिनटं झालेले आहेत. तर मी मिरची फ्राय करून घेते बघा. तवा ठेवला आहे आणि 1 पळी मी तेल टाकते. आता मिरच्या ठेवून देते त्याच्यामध्ये. हे बघा असं मी मिरच्या ठेवल्या आहेत. आता आपण फ्राय करून घेऊयात. वर आहे ना झाकण मारूया आणि 5 मिनटं ठेवून आहे ना वर खाली करून घेऊया. आता मी वर खाली करून घेते बघा. मिरची तिखट आहे, खट्टा येतो. आपण या साईडून फ्राय करून घेऊया. खूप जळले, गॅस फास्ट होता. आपण आता मस्त फ्राय करून